आत्ताच पापड करून आणले. खूप कडक ऊन आहे. शेतात जायचं होतं पण काही गेलो नाही. पापड करायचं जास्त महत्त्वाचं होतं आणि पापड सुकायचं होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट घरी आलो. आणि इथे आता अंगणामध्ये पापड सुकवायला ठेवलेले आहेत. शेवळ्या पण करून आणल्या, त्या कालच करून ठेवल्या होत्या आणि आम्ही गेलो तेव्हा पापड केले. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज व्हिडिओला खूप दिवसानंतर सुरुवात केली. आज आली गाडी रोडावर असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण गावी गेलो आणि त्याच्यानंतर मग लातूरला जाणं झालं होतं. तर मी पोस्ट टाकलेलीच होती आणि मग लातूरला गेलो. जाता जाता मग तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग तुळजापूर केलं आणि पुढे मग अक्कलकोट केलं. असं झालं आणि स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. शक्य नव्हतं, म्हणजे अशक्यच होतं. आणि म्हणतात ना, स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. तसंच झालं होतं आमच्या बाबतीत. दीदीने 4-5 दिवस अगोदर सांगितलेलं होतं की पप्पा आपण आता वेकेशनमध्ये कुठेतरी फिरायला जाऊ. आणि कुठेतरी न सांगता डायरेक्ट ती काय बोलली की आपण अक्कलकोटला फिरायला जाऊ. फक्त एवढा शब्द सांगितला आणि बघा लगेच 4-5 दिवसाने लगेच फिक्स झालं. आणि वाटलं नव्हतं की एका दिवसातच कवर होईल म्हणून. डायरेक्ट इथून म्हणजे आमच्या घरून निघालो, तुळजापूरला पोचलो. तुळजापूरला मातेचं दर्शन घेतलं आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोटला पोचलो आणि संध्याकाळी लातूरला मुक्कामी गेलो. दादाला घ्यायला जाणार होतो ना, त्याच्यामुळे मग ही टूर पण आमची झाली. आणि तिकडनं आलो. घरात खूप पसारा होता, ते आवरलं. एवढे दिवस त्याच्यामध्येच गॅप झाला आणि आज फायनली व्हिडिओला सुरुवात केली. आज वरती गॅलरीमध्ये आलेली आहे. आत्ता झाडांना पाणी द्यायचं आहे. आज परत गावी जाण्याचं म्हणजे अचानकच ठरलं. म्हणजे यांच्या कसं दीदीच्या पप्पांचं ऑफिसमध्ये काही काम असलं आणि मग त्याच्यामुळे मग त्याच्यानुसारच ठरवून घेतो आणि लगेच अचानक सकाळी बोलले की चला आपण गावी जाऊन येऊ. आणि शेतात थोडंसं काम आहे. काय काम आहे तो पण ब्लॉग टाकणार आहे. तर आता सध्या मी इथे झाडं पण खूप उन्हामुळे खराब होत आहे ना, तर झाडांनाच पाणी देऊन घेते आणि मग पटापट तयारी करते. तर चला, काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. झाडं उन्हामुळे खूपच सुकत आहे, खूपच खराब होत आहे. आता आम्हाला गावी जायचं आहे ना, त्याच्यामुळे आपण पाणी टाकून देते. हे कॅक्टसला तेवढं काही फरक पडत नाही. त्यांना पाणी दिलं नाही दिलं, लो मेंटेनन्स असतात हे. पण आता 2-3 दिवस गावी जायचं आहे म्हणून पाणी देऊन देते त्यांना. फुलं मस्त यायला लागली त्यांना. बरंच सामान आवरून घ्यायचं आहे. तिथे कोणीच नाही ना, लॉक केलेलं आहे. त्याच्यामुळे ना पीठ वगैरे सगळं इथूनच बांधून घेऊन जावं लागतं. तिथे कोणीच नाही ना, त्याच्यामुळे सगळं म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी इथूनच सगळ्या पॅक करून घेऊन जाव्या लागतात. गव्हाचं पीठ याच्यामध्ये घेतलं. आता बाजरीचं पीठ कालच दळून आणलं आणि आता बाकीचं डब्यामध्ये भरून घेते आणि थोडंसं घेऊन येते. रविवारी लगेच यायचं आहे, त्याच्यामुळे मग थोडं थोडं सगळं घेऊन जाते. उडदाचे पापड इथे काय करून दिले नव्हते, घरची डाळ होती ना, त्याच्यामुळे मग तिथेच करायला घेऊन जाते डाळ सुद्धा. तर आणि शेवाळ्या पण इथे ना खूप बारीक करून देतात. इतक्या बारीक ना लगेच चिकट होतात, त्याच्यामुळे थोडेसे जाड पाहिजे आम्हाला. नाहीतर आधी कसं घरीच करायचो, ते साचा असायचा ना त्याच्यावर घरीच करायचो. पण आता साचा पण मिळत नाही आणि घरी कोणी करत नाही त्याच्यामुळे. आणि गावाकडे थोडंसं जाड शेवाळ्या बनवून देतात म्हणून मग गावीच शेवाळ्या करायला घेऊन जाते. इतकं गरम होतंय इथे किचनमध्ये, तरी सुद्धा असं घाम टपटप पडतंय माझं. पण आता पटापट आवरून घ्यावंच लागेल, ऊन असो किंवा काही असो. चला आता आवरून घेते आणि मग कपडे सगळं हे पसारा आवरायचा आहे.
करण्यासाठी गव्हाला थोडंसं पाणी लावून ठेवते आणि मग पाणी लावून ठेवल्यावर आहे ना साल थोडीशी नरम होते आणि शेवया आपल्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र होतात. त्याच्यासाठी मग आधी असं पाणी लावून ठेवून देते. सगळं आवरून घेतलं, आता गावाला निघण्याची तयारी झालेली आहे. एवढं सामान सगळं घेऊन घ्यायचं आहे बघा, जे काही लागतं ते. तर चला आता दीदीचे पप्पा पण आले, आता निघू. दीदीची आणि दीदीच्या पप्पांची मस्ती चालू आहे बघा, असं वाटतं बहीण भाऊच भांडण करत आहे. एवढं सगळं सामान घेऊन जायचं. चला हे भाऊ, हे दीदी. चप्पल माझ्या गाडीत सगळं सामान ठेव. अक्कल आहे का? मुलांना सुट्ट्या असल्या की असंच होतं, केव्हाही निघणं होतं. आता भर दुपारी निघालो आणि गाडीच्या काचेवर बघा क्षारचं पाणी आहे ना, बोरिंगचं, पूर्ण असे पांढरे पांढरे डाग पडलेत. असं दिसत नाही पण जवळ आल्यावर असं दिसतं बघा, मोबाईलमध्ये सुद्धा दिसतंय. खूपच पांढरे डाग पडलेले आहेत. आता ते कसे काढायचे बघू. आणि घाईघाईतच निघालो, त्याच्यामुळे हे काच काय पुसलेच नव्हते दीदीच्या पप्पांनी आणि भर दुपारी निघालो. त्याच्यामुळे ना एवढं कडक ऊन तापतं आणि गाडीमध्ये बसायला यांची तर नाकी नऊ येते, कारण गाडीचा वास एवढा येतो ना दोघांना. एकदम दुपारी निघालो, एवढं कडक ऊन तापतंय ना, खूपच गरम होतंय. गाडीमध्ये AC लावलेला आहे तरी पण काहीच फरक नाही आहे. अर्जंट जायचं आहे त्याच्यामुळे दुपारून निघालो, नाहीतर मग सकाळी नाहीतर संध्याकाळी निघतो. पण आता शेतामध्ये काम आहे म्हणून मग चाललो आहे. दीदी बसली, दीदीचे पप्पा गेले ATMवर पैसे काढायला. थोडा वेळ इथे गाडी थांबवलेली आहे, आता निघू लगेच. आत्ताच पापड करून आणले. खूप कडक ऊन आहे, शेतात जायचं होतं पण काही गेलो नाही. पापड करायचं जास्त महत्त्वाचं होतं आणि पापड सुकायचं होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट घरी आलो. आणि इथे आता अंगणामध्ये पापड सुकवायला ठेवलेले आहेत. शेवळ्या पण करून आणल्या, त्या कालच करून ठेवल्या होत्या आणि आम्ही गेलो तेव्हा पापड केले. आम्ही इथे गावी आलोय, दुपारीच आलो होतो, दुपारीच पोचलो. इतकं ऊन होतं ना, घरामध्ये भरपूर पसारा होता आहे. आता सध्या इथे कोणी राहत नाही, त्याच्यामुळे माझे सगळे आवरासावर चालू होती. आणि आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचा स्वयंपाक बनवते मी, त्याच्यामुळे एकच लाईट आहे, असं अंधार अंधार दिसतं. आणि व्हिडिओचाही इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.